पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। झालंय हा फेशियल। जेनी ऐक ना, आपल्याला ना आता खर्च कमी आणि प्रॉफिट कसा जास्त होईल ना याकडे लक्ष दिलं पाहिजे। तू खर्चाचं बोललीस आणि मला एक आठवलं, हे बघ इलेक्ट्रिसिटी बिल। अरे बापरे, एवढं कसं आलं ग? अगं येणारच ना, सतत आपल्याकडे हेअर ड्रायर सुरू असतो। मागच्या महिन्यातले तू फेशियल आणि स्पाचे नंबर बघ, त्यासाठी स्टीम मशीन सतत चालू असते। आणि आता आपण प्लस ओझोन फेशियल यूव्ही ट्रीटमेंट अपग्रेड करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी तर लागणारच ना। त्यात परत आपण एसी बसवायचं म्हणतोय म्हणजे ऐक, माझ्याकडे ना एसीचं बिल कमी करण्यासाठी एक भन्नाट आयडिया आहे बघ। जे कस्टमर आपल्याकडे येतात आणि म्हणतात की एसी लावा, त्यांच्यासाठीच एसी वापरायचा। हो ग, ही आयडिया खरंच चांगली आहे। अरे फोन, मयूचा फोन। बोल ग मयू। हो काय, 5,000 रुपये समर कोर्स साठी? अगं ऐक, आपण घरी बोलूया, आल्यावर बोलूया। हा ठेवते मी फोन। मेसेज, अरे बापरे, चेअरचा EMI भरायचा। अरे देवा, कसं करणार आहे सगळं मी? बँकेचा EMI, घराचा खर्च, घर। अगं मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे। चल मी तुला प्राजक्ताकडे ड्रॉप करते। प्राजूकडे का? अगं कुहूला पिकअप करायचं आहे ना, की श्रेयस करणार आहे? अगं काय झालं? मी कुहू प्राजूकडे हे विसरूनच गेले। असं काय होतंय माझं? कसं मॅनेज करणार आहे एवढे खर्च, एवढ्या सगळ्या गोष्टी? अरे बापरे, मला ना आता करायला हवं पण मला, हो ना? अश्विनी, सगळं काही होणार बघ। खऱ्या अर्थाने तू आता घराबाहेर पडली आहेस आणि एक खूप मोठं चॅलेंज आता तुला फेस करायचं आहे। चल इतका उशीर झालाय, कुठे गेली अश्विनी? अगं आलीस? मी तुलाच फोन लावत होतो, इतका उशीर झाला। मला वाटलं आता कुहूला पिकअप करायला जमतंय की नाही तुला। काय काय ठम्मी, तुझ्या मम्मीचा मूड खराब आहे काय? मला पण नाही माहित, पण ती जेव्हा मला घ्यायला आली ना तेव्हा खूप उशिरा आली आणि रस्त्यात एक वाक्य पण नाही बोलली माझ्याशी। म्हणजे नक्कीच पार्लर मध्ये काहीतरी झालंय। मला पण असंच वाटतंय। मयू कुठे? हा, मयू कुठे? मयू नाही आली, नाही अजून घरी। काय मुलगी, उशिरा येते। जरा लवकर आली असती तर मला स्वयंपाकात मदत नसती का झाली? मी पण तेच म्हणतोय, बरं ना? ऐक ना मयुरी, आय लव्ह यू मयुरी। हे काय प्रतीक? अच्छा, हे आता तू तुझ्या दुसऱ्या मैत्रिणीला प्रपोज करायची प्रॅक्टिस करत असशील ना? अजिबात नाही, हे सगळं ना मी तुझ्यासाठीच करतोय। इनफॅक्ट जे मी तुला लास्ट टाइम प्रपोज केलेलं बघ, ते पण तुझ्यासाठीच होतं। तुझी रिॲक्शन बघून ना मला पुढे काहीच बोलायची हिंमत नाही झाली। मला असं वाटलं की मी घाई करतोय। प्रतीक, पण मी तुला आधीच सांगितलंय की मला या सगळ्यात आत्ता नाही पडायचंय। कसं आहे ना मयुरी, मला ही आपली मैत्री फार आवडते। मी ना तुला अटॅच झालोय, मी तुझ्यात टोटली इन्व्हॉल्व झालोय।
मी तुला सांगितलं होतं बा माझ्या ज्योतिषांवर विश्वास आहे. मला आमच्या गुरुजींनी सांगितलंय की जर माझं या लग्न 3 महिन्यात झालं नाही ना तर पुढच्या 9 वर्षात होणार नाही. असं म्हणाले ते. आय नो तुझा ह्या सगळ्यावरती विश्वास नाहीये, पण माझा आहे. कारण ना मला असे बरेच एक्सपिरियन्सेस आलेत. म्हणून तू प्रपोज करतोयस मला? नाही, मी तुला प्रपोज करतोय कारण की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरंच मयुरी, मला ना तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझं माझ्याशी गप्पा मारणं मला फार आवडतं. मी तुझ्यात खूप इन्व्हॉल्व झालोय. इनफॅक्ट मला तुझ्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट आवडते. मयुरी, विल यू मॅरी मी? मयुरी, मी तुला म्हणालो ना मला तुझ्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट आवडते आणि तुझं ब्लश करणंही आवडतं. पण म्हणून काय तू आता ब्लशच करत राहणार आहेस का? मला एक फर्म उत्तर हवंय मयुरी. आय प्रॉमिस मी तुला कधीच एकटं पडून देणार नाही. आपण दोघांना खूप हॅपी राहू सोबत. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी. मयुरी, आय लव्ह यू. आय लव्ह यू मोर दॅन यू इमॅजिन. बोल ना. काय बोलू मी? म्हणजे ते सुद्धा मीच सांगू का मयुरी? तू पण आय लव्ह यू म्हण ना. मयुरी, मला माहितीये तू पण माझ्यात खूप इन्व्हॉल्व झाली आहेस. तुला सुद्धा मी फार आवडतो. आई लव यू तो ना मैं तुझसे बुलवा कर ही रहूंगा. अगं मला सांग ना. राहू दे, आणते मी. उशीर झाला ना मला. ते काय झालं माहितीये का, ती ऋतू आहे ना, ती म्हणाली की पेपर छान गेले तर आपण मस्त गप्पा मारूया. सो आम्ही गप्पा मारत होतो आणि बरेच दिवस ना आमचं लायब्ररीतच येणं जाणं होत होतं. आणि सारखा अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच चाललेला. मग त्यामुळे ना थोडं म्हटलं टाइमपास करूया. म्हणजे टाइमपास मध्ये सुद्धा आम्ही अभ्यासाचंच केलं. जे पेपर्स आहेत ना आता त्याचे नोट्सच्या झेरॉक्स काढून आणले. आणि आई झेरॉक्स वाल्याकडे पण खूप गर्दी होती अगं, म्हणून मला थोडा लेट झाला. हे सगळं बोलताना सतत मोबाईल हातात पाहिजे का? तो फोन खाली ठेव आणि आईला मदत कर. चल ठेव. हात पाय धू आणि हे सलाड चिरून घे. आणि पानं वाढते तोपर्यंत. मी काही मदत नको, करते मी. तू आलीस मला घ्यायला, उशिरा आलीस. त्याच्यावर डॉलर्स पण तोडलं मी बनवलेलं. ही काय पद्धत आहे बोलण्याची? तू न बघता धावत आली म्हणून असं झालं ना. आणि तुटलंच आहे ना, जा बाबांकडे जा, दुरुस्त करून देतील. तू तोडल्यास ना मध्ये ना तू दुरुस्त करून. हे बघ कुहू, हे सगळं करायला ना माझ्याकडे अजिबात वेळ नाही. भरपूर काम आहे. बाबांकडे जा सांगितलं ना, जा तिथे. इकडे. अरे कशाला रडते? मी आहे ना, एकदम डिट्टो बनवून देतो. ते सेम होणार आहे का परत? अरे तूच बनवलं ना, मग तुला बनवता येईल की पुन्हा. आणि मी आहे ना तुझ्याबरोबर, टेन्शन नको घेऊ. आपण आपलं घर तर सोडलं, निदान माझ्या डॉलला तरी तिच्या घरात राहू द्या ना बाबा. माझे डॉल तुटलं. घर तुटलं. सॉरी, खरंच सॉरी. कुहू, तुझं हे जे डॉल हाऊस आहे ना, ते आपण दोघी मिळून करूया, चालेल? अगदी सेम टू सेम. आपल्या दोघींचं प्रोजेक्ट आहे ना. तुझ्याकडे वेळ कधी असतो?
कुहू, आता ना याच्या पुढे असं कधीच होणार नाही. कुहूसाठी आईकडे भरपूर वेळ असणार आहे. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. घे. बाबांनी अजून तोडलं माझं डोलाऊस. ठीक आहे अगं. हा कुहू, तुला माहितीये आईने आज ना कुहूच्या आवडीच्या बटाट्याच्या काचऱ्या केल्या आहेत. हा आणि आता आज जाऊन कुहूच्या आवडीचा मऊ मऊ भात कालवायचा आहे. हो ना? चल 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 पण जा. बाबा जेवणार नाहीये? याला जेवण म्हणतात? तुम्ही जेवा. काय प्रॉब्लेम आहे ग यांना? या अँग्री ओल्ड मॅनला कुठलंही कारण पुरतं चिडायला. कुठलंही कारण नाही. तू पानात जेवण म्हणून जे काय वाढलेस ना त्याच्यामुळे ते चिडले आहेत. जेवण म्हणून आम्हाला साधं ताजं अन्न खायची सवय आहे. साधं ताजं अन्न म्हणजे काय? पुरणाच्या पोळ्या, उकडीचे मोदक, हे सगळे चोचले तुमची सून असताना करायला हवे होते. तिला बरं माफ करायचा, राहू दे, दाल खिचडी चालेल, हेच चालेल, सगळं चालत होतं. आम्हाला साधा डाळ भातही चालला असता. मग लावायचा होतास कुकर. कुकर लावायला थोडी ना गुडघे दुखतात. शिल्पी, काय बोलतेस कळतं तुला? तुझ्या आईची कशी बोलतीये म्हणजे? तू जसं तुझ्या मुलीशी बोलतेस तसं मी बोलतेय आई. एकतर तुम्हा लोकांना हे कळतच नाहीये मी किती भयंकर मानसिक कंडिशन मधनं जातीये. मला स्वतःला एंटरटेन करण्यासाठी, डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी मी हे असं काहीतरी जेवण मागवते बाहेरनं, काहीतरी खायला मागवते. हे चला हवा येऊ द्या कंटिन्युअस बघतीये मी सकाळपासून. तेवढ्यासाठी चालू आहे हे सगळं, जस्ट टू डिस्ट्रॅक्ट मी. शिल्पी, व्हॉट शिल्पी? तुला ना खरंच किंमत नाहीये, खरंच किंमत नाहीये. मी एवढं बाहेर ना सगळ्यांसाठी मागवलं, खायचं सोडून त्याला तुम्ही नावं ठेवत बसलाय. कधी कधी माझा विश्वासच बसत नाही की तू माझी मुलगी आहेस. व्हॉट्सअप गर्ल्स, काय चाललंय? मी इथून जात होतो तर तुम्हाला भेटायला. तू बस इथे बस. काय झालं? आई चिडलीये. काय? अश्विनीला चिडता पण येतं? हो, तूच काहीतरी मस्ती केली असेल ना? मी सांगते तुला काय झालं ते सगळं. पण ती कुठे आहे? आतमध्ये. बरं. काय? ये अहो, इकडे ये. बस इकडे. अहो काय करताय? अश्विनी, काही बोलू नको, शांतपणे बस. बस मी आलोच. अहो, काय झालंय? तुम्ही बसा. सांग आता काय झालं? आजचा दिवस नाही आवडला मला. सगळंच चुकत गेलं माझं. एका मागोमाग एक चुकाच करत गेले मी. त्यात काय एवढं? नॉर्मल आहे. अरे तुझं काय म्हणणं आहे? प्रत्येक दिवस असा
परफेक्ट असायला हवा. असं नाही होत. तसं नाही हो. आज सकाळी घरी आवरायला सगळा उशीर झाला, त्याच्यामुळे मी पार्लरमध्ये उशीर गेले. तिथे काही क्लायंट्स वाट बघत होते, त्यांची चिडचिड झाली. काही क्लायंट्स चिडून निघूनही गेले. आणि खरं सांगू का, मला पहिल्यांदा असं वाटलं की बरं झालं ते क्लायंट पार्लरमधनं निघून गेले. आजवरनं मला असं कधीच वाटलं नव्हतं. ते मला खूप काही बोलले. मला वाटत होतं की त्यांना उलट उत्तरं द्यावीत, पण मी नाही दिली. मी हे सगळं कसं, त्यात इलेक्ट्रिसिटीचं केवढं तरी बिल आलं. कोणत्या तोंडाने पार्लरमध्ये एसी बसवणार मी? आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी विसरूनच गेले की कुहूला प्राजूकडनं पीक करायचंय. हे मी आपण खूप वर्षांनी आपलं राहतं घर सोडलंय, एका नवीन घरी आलोय, नवीन जागेत आहोत. या सगळ्या गोष्टी तर होणार ना. आज एक्झाम्पल बघ, म्हणजे तू नेहमी किचन मधल्या गोष्टी, किचन मधले सगळे स्वयंपाक, सगळ्या गोष्टी किती पटापट आवडतेस. पण तू आज स्वतःच म्हणाली की जागा नवीन आहे म्हणून मला साधं लायटरही सापडत नाही. असं होणार. अगं तुझंच काय, मी आंघोळ करायला गेलो, मला साधं ते गरम पाणी कसं येणार ते कळत नव्हतं. गिझरचं बटन मिळालं नाही, ते नळात कुठल्या पाणी येणार, माझी 15 मिनिटं वेस्ट झाली. हे तुझ्या बरोबरच होत नाहीये, माझ्या बरोबरही होतंय. म्हणून का मी हाताश येऊन बसायचं? मला ना सारखं असं वाटतंय की घर आणि बिझनेस या दोन्ही गोष्टी सांभाळताना ना मला काय, मला तू कमी पडतेस असं वाटतंय तुला? एक दिवस तुझा वाईट गेला तर लगेच निष्कर्ष काढून मोकळी झालीस तू. तसं नाही हो. तसंच आहे. घराबाहेर पडण्याचा निर्णय कोणाचा होता? तुझा. मी तुला वचन दिलेलं, मी त्याची पूर्ती केली. पण तुम्हाला नेहमी सांगत आली की माझ्या तत्वात एक गोष्ट नेहमी बसते की आपण जर कुठला निर्णय घेतला की त्याच्यात कुठलेही परिणाम आले तरी त्याची जबाबदारी आपली असते. मग आता आपण त्या परिणामांची जबाबदारी घ्यायची, आपण दोघांनी घ्यायची. हो, पण कामं वाढली म्हणून मी तक्रार करत नाहीये. पण सगळ्या गोष्टींची सांगड घालताना ना माझी खूप धावपळ होते. मला जमेल की नाही सारखं असं वाटतं. कसं होईल असं की तुला जमणार नाही? यापेक्षा जास्त लोक होती आपल्या घरात आणि इतकी वर्ष तू सगळ्या लोकांना, त्या पूर्ण घराला सांभाळून ठेवलेलंस, किती छानपणे हँडल केलेलं सगळं, आणि तू म्हणतेस मला जमेल की नाही? इट्स अ जोक. माणसं जास्त म्हणजे फक्त काम वाढतं असं नाहीये, मदत करणारे हातही वाढतात ना. आजपर्यंत ना मला असा कधी प्रश्नच पडला नव्हता की कुहूला कुठे ठेवायचं, मयू उशिरा आली तर काय, तुम्ही घरातनं किल्ली घेऊन निघालात की नाही, कुहू शाळेत न आल्यावर तिला दूध कोण देणार. कारण हे सगळं बघायला ना आपल्या घरी आई असायच्या आणि त्यांच्या परीने त्या सगळं मॅनेज करायच्या. आणि मला कधी कुहूला स्कूल बस पाशी सोडायला जमलं नाही तर बाबा सोडायला जायचे ना. कुहूने मी संजू बरोबर खेळायची, त्यामुळे तिची कधी चिंताच वाटली नाही मला. तू बोलतेस ते बरोबर आहे. मयू आणि कुहूची पूर्ण जबाबदारी त्या घरात आपल्यावर नव्हती, कारण तिथे आई बाबांनी ती जबाबदारी घेतलेली. तुम्हाला माहितीये, गेल्या कित्येक वर्षात मी कपाटातनं घराची किल्ली सुद्धा बाहेर काढली नाही. आणि आज जेव्हा इथे सकाळी घरातनं निघाले ना, तेव्हा किल्ली घेताना मला असं वाटलं की अरे, एका क्षणात आपण निराधार झालो. खूप एकटं पडल्याचा फील आला मला. तुला माहितीये तुला असं का वाटतंय? कारण तुला वाटतंय या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्या एकटीच्या नाही, तुझ्या एकटीच्या नाही. आपण सगळ्या मिळून जबाबदारी घ्यायला हव्या. तू आणि मीच नाही, मयुरी आणि कुहूला सुद्धा कामं द्यायला हवी आपण. म्हणजे त्यांना झेपतील अशी कामं द्यायला हवी, पण द्यायला हवी. तुला काय सवय आहे ना सगळी कामं ओढावून घ्यायची अंगावर. हा वाईट दोष आहे तुझा. पण तुझ्यात एक गुण सुद्धा आहे, मॅनेजमेंटचा.
यू आर अ व्हेरी गुड मॅनेजर. जीच पूर्णपणे विस्कळीत होती. या जगात ना असे खूप वेळे फिरतायत ज्यांना वाटतं आपलं मॅनेजमेंट म्हणजे सॉलिड आहे, पण सगळं विस्कळीत असतं. पण त्याला ना त्यांची जाणीवच नसते. तुला कमीत कमी ते तरी कळलंय की माझा हा प्रॉब्लेम झालाय आणि त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन तू काढशील याची गॅरंटी आहे मला. युअर अचीवर अश्विनी, कॅन ऑलवेज रिमेंबर दॅट. मला या अश्विनीला त्या अश्विनीवर ओव्हर पॉवर होताना बघायचं नाहीये. समजलं तुला? हेच ही तुझी स्माइल कायम ठेव, म्हणजे तू ते म्हणते ना तसं होईल. हो जाएगा रे सर.